मन मंदिरा गजर भक्तीचा सांगायचं काहीतरी सांगायचं काहीतरी सांगा. सावत्र बहीण होती म्हणा, आते बहीण होती म्हणा, नाही तर दुश्मनीन होती म्हणा, म्हणा काहीतरी म्हणा. कोण होती? राधा ही कृष्णाची बायको नव्हती, राधा ही कृष्णाची मैत्रीण होती. मैत्री सुद्धा किती निखळ असली पाहिजे, लक्ष द्या. मैत्रीण होती आणि एक दिवशी राधेनं कन्हैयाला विचारलं, कन्हैया एवढं प्रेम करतोस तू दादा माझ्यावर, एवढं प्रेम करतोस, मग 16,108 बायका केल्यास माझ्याबरोबर का नाही रे लग्न केलं? काय गोड प्रश्न आहे बघा. माझ्याबरोबर नाही का रे लग्न केलं? आता राधाचं वय किती होतं, कृष्णाचं वय किती होतं असं म्हणतात, बरोबर आहे का नाही? की प्रेमामध्ये वयाचं कशाचं बंधन नसतं. प्रेम करायचे महाराज ती कन्हैयावर आणि निस्वार्थी प्रेम होतं. आपल्यासारखं नव्हतं, निस्वार्थी प्रेम होतं महाराज, निस्वार्थी प्रेम. राधेनं विचारलं, कन्हैया एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर दादा, मग तू माझ्याबरोबर लग्न का नाही केलं? माझ्या कन्हैयाचे डोळे पाण्यानं डबडबले आणि कन्हैयानं सांगितलं, राधे अगं लग्न हे 2 जीवाचं होत असतं ग, तू आणि मी एकच आहे, लग्न कसं करायचं? याला प्रेम म्हणतात, लक्ष द्या, याला प्रेम म्हणतात. आपलं प्रेमच नाही महाराज, आपलं कशाचं आहे? आपलं शरीरावर प्रेम आहे महाराज. अंतकरणावर प्रेम करा, मनावर प्रेम करा. त्या राधा नावाच्या गवळणीचं सुद्धा, अहो एवढी मोठी सासूरवाशीन राधा आणि कृष्ण एवढा एवढा प्रेम करायची. सासू सासरे रानात गेले शेतात की राधा कृष्णाला घरात घेऊन बसायची, कडी लावून घ्यायची मधून आणि गप्पा मारीत बसायची. अंगणी रांगत गुलगुला बोलत गुलू 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 गप्पा मारायचे. आणि राधा एक दिवशी काय म्हणली माहिती का कन्हैयाला, कन्हैया एवढूसा दिसतोस तू आणि गप्पा मारायला बरोबर वाटत नाही, जरा मोठा हो की, जरा मोठा हो. देव एकदमच 25 वर्षाचे झाले महाराज. मग गप्पा रांगल्या महाराज, दोघाच्या गप्पा मारीत बसले आणि तेवढ्यात दारावर थाप पडली, राधे दरवाजा उघड. राधा म्हणली, कन्हैया कृष्णा कान्हा लाला, अरे नक्की आता सासू सासरे आले बघ. मग कृष्ण म्हणला, मग मी काय करू? नाही तू लहान हो, तू आता लहान हो रे, तू एवढा बघितलं माझं नान्न मोडन रे, लहान होणं. देव काय म्हणला माहिती का, राधे मोठं व्हायचा मंत्र येत होता पण लहान व्हायचा विसरलो भावा, म्हणजे ध्यानातच नाही माझ्या. आता कृष्णाच्या राधा पाया पडायच्या, अरे असं करू नको बाबा, माझं नान्न मोडलं बाबा, असं करू नको. अनेक प्रकारच्या लीला महाराज, देवाच्या लीलाचं वर्णन तरी किती करावं. महीपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काना, तुझी तुलाच गोड वाटे. एवढूस सगळे गोपाळ एका जागेवर केले आणि चोऱ्या करायचं ठरविलं. घरी गेले, लोकांच्या घरी गवळणीच्या जाऊन चोऱ्या करायचे. आणि आता बघता बघता सगळ्या गोकुळात बातमी पसरली, म्हणती नंदाची या पुरे आजी चोरी गेली खरे. आणि मग घराने यशोदेच्या घरी आले, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे? आगामी गोकुळात राहावं का जावं बाई? आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आवरी आपुला कान्हा, नाशियेला मुजा सुना, नाशियेला मुजा सुना. आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आपुला कान्हा, नाशियेला मुजा सुना, नाशियेला मुजा सुना. ऐकू नको तूही माझा पक्षघाती, तो माझा विरोधकच आहे ना शेवटी बळीराम दादा. आई बळीराम दादा खोट बोलतो, कुदांड घेतो माझ्यावरी. आई ग आई नाही खाल्ली म्या माती, आई म्या माती खाल्ली नाही. आई आई मजला मारू नको गे, आई मला मारू नको, म्या माती खाल्ली नाही. कृष्ण परमात्मा हळूहळू हळूहळू रांगायला लागला. रांगत असताना सुद्धा महाराज तळवे तळहात, तळहात टेकी तो तळवे तळहात. डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं पायानं रांगतो. नाही डाव्या गुडघ्यानं कृष्ण परमात्मा नाचायचा, खेळायचा महाराज, रांगायचा. काय दिसायला बी तसा सुंदर होता. राजसु सुकुमार. गुरुजी म्हणा, राजस सुकुमार मदना. बरोबर. लय गोरे माणसं पांढरे पालीहून दिसत येत, लय काळे माणसं ढेकळावून दिसत येत. काळं सावळं असावली, काळं सावळं असलं की गोंडच दिसत, सुंदर दिसत. देव सुद्धा काळा सावळा होता महाराज. काळा सावळा हा बाळ कुणाचा ग बाई, बाळ कुणाचा, बाळ कुणाचा, बाळ कुणाचा ग बाई.
सुंदर दिसायचं महाराज गोंडस आणि रांगायचं महाराज आणि रांगता रांगता हळूहळू आमचा कृष्ण कन्हैया मोठा व्हायला लागला, चालायला लागला, तुरु तुरु चालायचा, अंगणामध्ये नाचायचा, अंगणामध्ये खेळायचा, खेळता खेळता देवानं घरात चोऱ्या करायला सुरुवात केली. घरातलं दही दूध देव चोरायचा, पण त्याच्या इथं काही कमी नव्हतं, 9 लाख गाई होत्या बिचारायच्या इथं, म्हणून महाराज दही दूध चोरायचा, घरातलं खायचा. आता हळूहळू हळूहळू कृष्ण कन्हैया मोठा व्हायला लागला आणि एकदम कृष्ण कन्हैया महाराज 26 गोपाळांची टीम एका जागेवर केली आणि 26 गोपाळांची टीम एका जागेवर करून सगळ्याला सांगितलं, काय रे तब्येतीला खराब झाल्या, सगळे असे साठे महाराजासारखे दिसायला लागला, तुम्ही काय खात नाहीत का, काही तब्येती सुधरा जरा. गोपाळांनी सांगितलं, देवा काय करावा, दही दूध तूप लोणी सगळं मथुरेला जातंय बघ आणि आमच्या वाट्याला फक्त ताकण भात राहतंय, देवा काय करायचं. देवानं सांगितलं, काळजी करू नका, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या माग माग सगळे या आणि माग माग आला. आजी देतो पोट भाई, आजी देतो पोट भाई, आजी देतो पोट भाई, आजी देतो पोट भाई. मनाला तुम्हारे पुरे मना माझ्या माग तिकडे बघू नका, इकडे लक्ष दे, अगोदर असतो नियोजन सुरू व्हायच्या अगोदर. काय यशोदे आवर तुझ्या कृष्णाला, आपुला काना नाशियल्या अमुच्या सुना. यशोदे कृष्णाला काहीतरी सांग बाई, कृष्णाला काहीतरी सांग. यशोदा काय म्हणली माहिती का, लबाड बोलतात ग तुम्ही, तुम्हाला लाजा वाटतात ग, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी, 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी, तुम्ही लपून याचा भौरा, लपून याचा भौरा, याचा शारण धरा, याचा शारण धरा. 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी, 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, खाऊन लोण्याचा गोळा, घेता या गोपाळा, घेता या गोपाळा. खाईच्या ओढाला गे गोकुळच्या नारी, तुम्ही खाईच्या ओढाला गे गोकुळच्या नारी, खाईच्या ओढाला गे गोकुळच्या नारी, खाईच्या ओढाला गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. लाज वाटते का तुम्ही, तुम्ही 12 घरच्या 12 ग होणारी, आपलं बाबा चुकलं, नाही होणाळीच्या नाही, गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा. मला माहित नाही का तुम्ही दुनियाच्या वडाळ आहेत म्हणून, तुम्ही ठाईच्या ओढा, ठाई म्हणजे जुन्या, तुम्ही जुन्याच वडाळ आहेत मला माहिती, म्हणजे तुम्ही नाही बरं का, ते गवळणी देव सांगा तुम्ही, नाही तर माझ्या बोट मोडताना असं करू नका उगं, बरोबर आहे. हा अहो तुम्ही ठाईच्या वडाळा, अगं काय सांगा बाई, तुम्ही लपून याचा भावरा, तुम्हीच करतात ना, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ, तुम्ही लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी, तुम्ही लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी, तुम्ही लटकाच घेता आळगे होणाळीच्या. तिथंच यायला वाकस काय किंवा लागा. अगं 12 घरच्या 12 जणी, लाज वाटते का तुम्हाला, माझ्या लेकरावर आळ घेतात. एक जण गवळण पुढाले, यशोदे लई बोलू नको, लई बोलू नको, लई तोंड सुटलंय तुला, काय सांगा, परवा आला आमुच्या घरा. अगं आई दारी निजला होता म्हातारा, हा म्हणले पाय झालं, घेऊन ताकाचा डेरा, मग फोडीला सैरा त्यावरी. म्हातारा दारात झोपलं होतं. अगं ताक दही दूध खाऊन म्हातारा दारात झोपलं, तू कृष्ण आला, गप्प बसाव का नाही. 10 लिटर ताकाचा डेरा घेतला ना आमच्या म्हाताऱ्याच्या ढेरीत फोडला. म्हातार वनवे महाराज सारखं होतं म्हणून वाचलं, टपूची टपू, माझ्यासारखं म्हातार जागेवर मेलं असतं महाराज. हा
काय सांग यशोदी लाज वाट पुढं नवरा माग आता हे बुटकन हे उंच असाच वडा चालायला लागला आणि ती अशी चालायची अशी अशी चालायची तो नवरा माग दमानी चल दमानी झटका काय करा महाराज हा अहो ते काय सगळ्या गोंधळच महाराज सगळ्या वाटाने धिंगाणा महाराज गवळण गर गर गिरक्या मारी गर गर गिरक्या मारी गवळण गर गर गिरक्या मारी गवळण गर 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 गिरक्या मारी गर गर गिरक्या मारी गिरक्या मारी गिरक्या मारी मन मंदिरा गजर भक्तीचा